जमीन वय असेल की 100-150 एकर. अहो मोजायला टाइम कुणाकडे आहे? ते ऊस, भुईमुग, शेंगा, केळी, सफरचंद समजा लावले आपण. हा नाही मातीला हात बी लावत नाही आपण. माणसं ठेवल्यात कामाला. अव इमानानं घुमणारी माणसं आम्ही. इमा काढाय कुणाला सवड आहे? काय इमान पडलं तर तशी इमानाची फिकर नाही आम्हाला. परत तुम्ही एवढं गोड आवाजात सांगतायसा इमा काढणार काय म्हणून मग करतो की विचार. अरे कोण विचारतोय मी? केवढं चालायस काय? घपरे तू. नाही तुम्हाला नाही ते इमानाचा ड्रायव्हर आलाय. तुम्ही ऐसा करा, मला जरा बाद मी निवांत फोन करा, मग बोलू की आपण. मग ठरवू किती लाखाचा विमा काढायचं ते. हा ठेवतो. काय रे किती गोड गळ्याची बाई बोलत होती. भगवान हवंय तुला. कोण होती? नमस्कार, मैं इंश्योरेंस कंपनी से बात करी हूँ. आपको विमा चाहिए? मैं बोला चाहिए ग चाहिए. अशा पुढ्या शोधणं बंद कर. येईल ती बाई उडकत तुला. वांदो येईल मग तुझं. येईल तेव्हा बघू. पण आता असा कोकिळेसारखा आवाज ऐकायला मिळतो ना मग झालं. बरकत अरे किती या सांगायचं तुला त्याचं थापा मारणं बंद कर म्हणून. ते मी बघतो. अरे तू बरमचारी, तुला बाईचं वावड म्हणून मी पण बाईसंग बोलू नको. अरे बाईचा फोनवर कधी आवाज ऐकलायस काय तू? अरे बाईचा आवाज म्हणजे आवाज असतोय. तुला अडाण्याला काय करणार म्हणा. हॅलो हॅलो हॅलो. बाईचा आवाज असा कानावर हळूहळू ऐकू आला की लय भारी वाटतंय बघ. हा खरंय म्हणा तुझं. काय तुला काय माहित रे? तू कधी बाईचा आवाज ऐकलास फोनवर? फोन तर कधी हातात घेतलास का तू आजपर्यंत? नाही ते तू सारखं बोलत असतोस ना. त्यावरनं अंदाज बांधला मी. ऐसा क्या? तरीच मी म्हटलं तुझ्यासारख्या अडाण्याला कसं कळलं. चला कामाला लागूया. आणि चल. हॅलो हॅलो हॅलो. खरंय तुझं. बाईंचा आवाज फोनवर लईच भारी वाटतो. एक डाव करावा का अंजली बाईंना फोन? करणार कसं? मला थोडी छापून लावता येतो. बरकतला विचारावं तर माकडाच्या हातात कोलीत. आपण बरं आणि आपलं काम बरं. राणा कडे काय चाललंय तुझं? कामात लक्ष नाही का खाण्यात लक्ष नाही? बाईंना फोन कराया वाटणं चुकीचं का बरोबर? नसत्या मार्गाला जाऊ नकोस बाबा. राणा काय झालं रे? ते फोनवरून बोललो म्हणून मनाला लागले काय तुझ्या? तुझं बोलणं थोडी माझ्या मनाला लागेल. दोस्त आहेस आपला. मग मुकडा का पडलाय तुझा असा? बरकत माझं एक काम आहे. म्हणजे
वहिनीचं काम आहे. ते केल्या बिगर माझ्या मनाला बरं नाही वाटलं. कसलं काम? तुझ्या फोनवरून एक नंबर लावतो काय? कुणाला करायचंय? ते हा आपलं कृषी उत्पन्न बाजार समिती ते यार्डात. यार्डात होय? हा. अरे मग यार्डातल्या साहेबांचा नंबर आहे की माझ्याकडे. थांब लाव तू. नाही नाही नाही, अरे यांचा नाही, दुसऱ्या साहेबांचा नंबर आहे. मी सांगतो तो नंबर लाव. नेमकं कुठल्या साहेबांचा? अरे दुसऱ्या साहेबांचा आहे. अरे मी सांगतो तू लाव की. बर तुझं काय काम काढलंस त्यांच्याकडे? सांग तू नंतर ना, थोडा नंबर लाव की. बर सांग नंबर. 80 87 46 46 49. हा. हे अडाण्या, तुझ्या एवढा हुशार नाही रे मी. जर हळूहळू सांग की. काय तू घे 80 हा. 87 46 46 49. हा. अरे हॅलो. 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 हॅलो हॅलो राणाजी ना? हा. मी तुमचा आवाज ओळखला. आज सकाळी पण तुम्हीच फोन करत होतात ना? हा. नाही नाही, बोला ना मग, काय काम आहे? काही नाही. काही नाही. तुम्ही असंच फोन केलात मला? नाही नाही, कामच आहे. हा. किती वाजता भेटायचंय? शाळा सुटली की 5 वाजता भेटूयात, चालेल? बर. अजून काही? काय नाही. बरं ठेवू का मग? काय? फोन ठेवू का? ठेवताय? ठेवा. आता आज मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगणार आहे. लक्ष देऊ नाही का? हा, तुमच्यातल्या काही विद्यार्थ्यांकरता ही एक महत्वाची संधी असणार आहे. आपल्याच शाळेतल्या एका सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याकरता आपल्याच गावातल्या सौ नंदिता गायकवाडांनी एक शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. त्याकरता मी आपल्या शाळेतली 10 मुलं निवडली. मग 10 मुलांना मिळणार शिष्यवृत्ती? शिष्यवृत्ती एकालाच मिळणार. आपण एक परीक्षा घेणार आहोत. त्या परीक्षेत जो कोणी उत्तीर्ण होईल त्याला ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. मी परीक्षेचा आराखडा तयार केलाय, वाचा आणि सांगा बरोबर आहे की नाही. घ्या. स्कॉलरशिपच्या कामाचं काय झालं? तुमच्या डोक्याला लई ताप होत असेल ना? नाही. आम्ही एक काम करतो, त्या मास्तरीन बाईंना सांगतो. हा नंदिता गायकवाड बोलतोय. हा, बरं ते 10 पोरांचं काय हो, ते काय कळलं नाही. आता ह्या 10 मुलांची सगळ्या स्तरांवरनं परीक्षा घेतली जाईल. वा. आणि उद्या राणाजी असतीलच ना? राणा भाऊजी नव घेतील की परीक्षा?